नमस्कार सगळ्यांना. मी सुकन्या देवाडिका. आज आपल्याला अ, आज मी एक अशा संधीबद्दल सांगणार आहे, जे हजारो लोकांना घर बसल्या एक स्मार्ट इन्कम कमवायला मदत करत आहे. सर्वात आधी आजच्या वर्क फ्रॉम वेबिनारमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत की घरातून काम करून कसं स्थिर आणि स्मार्ट उत्पन्न कमवता येतं. मोठी गुंतवणूक नाही, रिस्क किंवा बॉस शिवाय स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करायचा आणि दररोज सोशल मीडियाचा वापर करून काही मिनिटं देऊन कसा बदल घडवता येतो. फक्त माझी एक विनंती आहे, 40 ते 45 मिनिटाचा वेबिनार आहे. लक्ष देऊन ऐका, कदाचित ही संधी तुमच्या आयुष्याचं टर्निंग पॉइंट होऊ शकते. चला मग आपण आजची सेशनची सुरुवात करूया. तर माझं नाव सुकन्या देवाडिका, मग सांगितलेलंच आहे. मी या इंडस्ट्रीमध्ये 5 वर्षापूर्वी आले होते. मी आले होते तेव्हा एका फायनान्शियल क्रायसिसमध्ये होते आणि स्वप्न खूप मोठी होती. स्वप्न बघायला पैसे लागत नाही, पण कळलं की स्वप्न पूर्ण करायला पैसे लागतात. आणि ही संधी तुम्ही लकी आहात की आज माझा वेबिनार बघताय. आणि ही संधी घेण्यासाठी मी इथून गेले होते मुंबईला. माझी ग्रेट अपलाईन मिस्टर प्रमोद आचार्य सर, त्यांच्याबद्दल जितकं सांगावं तितकं कमी आहे. की अशा फायनान्शियल क्रायसिसमध्ये त्यांना माहित होतं की मी खूप मोठ्या अडचणीत आहे. माझ्याकडे साधं म्हणजे ते पुढचं पाऊल उचलण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते, पण माइंडसेट होता की आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय. आणि तिथून मी हा डिसिजन घेऊन आले. ती तारीख होती 11 डिसेंबर 2019. आज 5 वर्ष जवळजवळ कंप्लीट झालेले. ह्याच्यातून पहिल्याच 2 वर्षात एक गाडी मिळाली, टाटा टिगॉर गाडी घेतली. आणि त्याच्यानंतर फॉरेन ट्रिप झालेले आहेत, थायलंड, श्रीलंका, आणि आता आम्ही मलेशियाला चाललेलो आहोत. सगळं करण्यासाठी नेमकं आम्ही कोणतं पाऊल उचललं आणि कशा पद्धतीने काम केलं, त्याचं मी तुम्हाला दाखवणार आहे. कंपनीचं प्रोफाईल, कंपनीचे प्रॉडक्ट आहेत तरी काय. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी गाडी अचीव केली, खरंच मी अचीव केली का, तर माझ्या त्याचाही सक्सेस जर्नीचा फोटो तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याबरोबरच ज्यांनी मला इथं घडवलं त्यांची सुद्धा तुम्हाला इथं स्टोरी ऐकायला मिळणार आहे. आणि काही सक्सेस पर्सन आहेत ज्यांनी इथं ठरवलं की आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपल्याला इथं सक्सेस आहे. तर सर्वप्रथम आपण पहिल्यांदा बघणार आहोत की हे प्रेझेंटेशन आहे तरी काय. ठीक आहे, तर मी तुम्हाला प्रेझेंटेशन शेअर करते. तो आपण स्टेट घेऊन काही 45 मिनिटं फक्त हा वेबिनार तुम्हाला बघायचा आहे. खूप सोपा बिझनेस आहे. फक्त म्हणतं ना, माइंडसेट स्ट्रॉंग असला की कोणीही करू शकतो. एवढा कॉन्फिडन्स या बिझनेसनीच दिला. आणि आज मीच नाही तर माझ्याकडे बरेच असे हजारो लोक आहेत जे ऑलरेडी ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होत आहे. हे नेमकं करायचं तरी काय, आपण हे समजून घेऊया. आणि हे जर तुम्हाला समजलं ना, तर तुम्ही म्हणाल अरे वा वा, छान आहे, कोणीही करू शकतो. कारण इथं ना आम्हाला अशी लोक भेटले की ऑलरेडी एक एरोनॉटिकल इंजिनियर, त्यांच्या हाताकडे 300 कामगार काम करत होते. त्यांनी का इथं हा डिसिजन घेतला. काही माझ्याकडे मोठमोठे इंजिनियर आहेत, सीए आहेत, डॉक्टर्स आहेत. आणि त्याच्याबरोबर अपोजिट ज्यांच्याकडे खरंच म्हणजे म्हणतात ना, दूध विकणारी बाई आहे इथं. अं, एक मुलगा आहे, तो पाण्याचे पाऊच विकत होता, तो देखील इथं सक्सेसफुल झालेला. आज लाखो रुपये कमवत होता, करोडोच्या घरात राहतात. मग आपण करून बघायला काय हरकत नाही. मग मग छान वाटलं की कित्येक लोकांना ही संधी सुद्धा आपण देऊ शकतो. एक खूप मोठी बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. लोकांना आपण श्रीमंत होऊन लोकांना श्रीमंत करत आपण श्रीमंत व्हायचं, ही कन्सेप्ट मला आवडली. स्वागत करते तुमच्या याच्यामध्ये सगळ्यांचं. मी सांगते की आज खरोखर हे सगळ्यांचं स्वप्न आहे. 100% सांगते, प्रत्येकाचं स्वप्न आहे. कार नाही का, प्रत्येकाच्या घरी अलीकडे कार आहे, पण लक्झरी कार किती लोकांना आवडतं, राईट. स्वतःचं घर, एक चांगली लाईफस्टाईल, फॉरेन ट्रिप, असंही आपण जातो, जवळपास कुठेही फिरायला जातो. पण फॅमिलीला फॉरेन ट्रिप, ट्रॅव्हल हे सगळ्यांना आवडतं. एक चांगलं लाईफ, हॅपी लाईफ, गुड बँक बॅलन्स, राईट, चांगला बँक बॅलन्स, मुलांचं चांगलं एज्युकेशन आणि मुलांची लग्न. मला वाटतं 90% लोकांचं हेच स्वप्न असतं, राईट. पण हे करत असताना वी हॅव मेनी ॲस्पिरेशन, राईट. काय आहे तर आपल्याला एक एक ही प्रत्येकाचं ही नीड आहे, गरज आहे. आणि ही करू शकतो आपण, एक एक्स्ट्रा इन्कम, राईट. आपण हे सगळं बघत असलेले आपली स्वप्न आहे. फायनान्शियल फ्रीडम, इतका पैसा असायला पाहिजे आपल्याकडे की पैशासाठी कोणाकडे हात पसरायला लागू नये. चांगला वेळ,
आपण आपल्या फॅमिलीला देऊ, एक एन्जॉयमेंट लाईफ जगू शकतो. फायनान्शियल सिक्युरिटी, आज कितीतरी मेंबर जॉब करतायत, कित्येक लोकांच्या अचानक नोकऱ्या गेलेल्या आहेत, राईट. तर अशा पद्धतीचं लाईफ असताना आज माझं पुढचं लाईफ नक्की नक्की आहे काय, खरंच माझ्याकडे तेवढे पैसे आहेत का, मला एखादी अडचण आली तर माझ्याकडे एवढे बँक बॅलन्स आहे का. तर ती फायनान्शियल सिक्युरिटी हे प्रत्येकांना पाहिजे असतं. रेकॉग्नायझेशन, मान सन्मान. आज कोण कोणाला साधं छान दिसतं तरी यू आर गुड लुकिंग असं म्हणत नाही, पण इथं ना तुम्ही छोटंसं काम जरी केलं, तुम्ही कशाही असं आपण स्टेजवर तुम्हाला किलो किलोचा हार घालून तुमचा मान सन्मान, प्रत्येकाचं स्वप्न आहे फॉर फ्रीमध्ये फॉरेन ट्रिप, एन्जॉयमेंट लाईफस्टाईल, आणि हे करत करत दुसऱ्यांना मदत करणं. आज जर आपल्या जवळच एखादी व्यक्ती करोडपती असेल तर ती तुम्हाला कधीही सांगणार नाही ये तुला मी करोडपती बनवतो, पण इथं आपण करोडपती बनत असताना आपण इतरांना करोडपती बनवायचं 100% त्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो. त्याबरोबरच इथं जर बघायला गेलं ही एक अशी अपॉर्च्युनिटी आहे, याच्यात पॉसिबिलिटीज काय काय बघूया, काय शक्यता आहे, कोण कोण करू शकतो, कोणीही करू शकतो. विद्यार्थी असेल, रिटायर्ड पर्सन असेल, हाऊसवाईफ असेल, बिझनेसमॅन असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्म मधून आलेला असाल, कोणीही करू शकतो. पार्ट टाइम, फुल टाइम डिसिजन तुमचा आहे. आज आपल्याकडे पार्ट टाइम करून सुद्धा लोक लाखो रुपये कमवतात. पार्ट टाइम, फुल टाइम तुम्ही ठरवायचं, त्याला कुठलंही कंपल्शन नाही, रिस्क नाही आहे कुठल्याही हा बिझनेसचा. कारण रिस्क कुठं असतं, तिथं ह्यूज इन्व्हेस्टमेंट, तिथं रिस्क असतं. आपल्या बिझनेसमध्ये कुठलीही ह्यूज इन्व्हेस्टमेंट नाही, होम बेस्ड बिझनेस आहे. घरातून आज बरेच जणांना जर नोकरीला जायचं जरी म्हटलं ना तर घरातल्या जबाबदाऱ्या खूप असतात, पण घरातली जबाबदारी सांभाळून एक बिझनेस आपल्याकडे येतो, होम बेस्ड बिझनेस. सपोर्ट सिस्टीम अतिशय स्ट्रॉंग आहे की तुम्हाला जोपर्यंत इथं येऊन तुम्ही स्वतः जोपर्यंत लखपती होत नाही तोपर्यंत तुमच्या अपलाईन तुम्हाला कायम मदत करत असतात. त्यामुळे सपोर्ट सिस्टीम कंपनीचं असेल, अपलायन्स असेल, प्रॉडक्टचं असेल, सगळा सपोर्ट सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे. तर ही काय आहे फिलॉसॉफी, काय आहे तर बेअंतरापणात पार्ट ऑफ द केके मोदी ग्रुप. तर हे काय आहे तर केके मोदी ग्रुपच्या खूप मोठी इंडस्ट्री आहे ज्याचं 65,000 करोड प्लस टर्नओव्हर आहे. त्याचा आपण एक पार्ट आहोत मोदी केअर. पायनियर इन डायरेक्ट सेलिंग इंडिया, इंडिया डायरेक्ट सेलिंग इंडियाची फर्स्ट फाउंडर मेंबर आहे, राईट. 1996 साली याची सुरुवात झालेली आहे. आज जर बघायला गेलं मेंबर ऑफ इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशनची फर्स्ट फाउंडर मेंबर आहे. आपल्याकडे 18 कॅटेगरीमध्ये वर्ल्ड क्लास प्रोडक्ट्स आहेत अक्रॉस ह्याच्यामध्ये 18 कॅटेगरीजमध्ये वर्ल्ड क्लास प्रोडक्टचे इव्हन ऑफरमध्ये काही आपले प्रोडक्ट सुद्धा अवेलेबल आहे. आता ग्लोबली हे डायरेक्ट सेलिंग कुठंपर्यंत वाढले बघूया, नेमकं आपण तिथं कुठं आहोत. सक्सेसफुली 95 वर्षापासून डायरेक्ट सेलिंग चालू आहे. आज जर बरेच जण म्हणत असेल की मॅडमांनी पहिल्यांदाच ऐकलं, येत्या 5 वर्षात प्रत्येक जण तुम्हाला दिसणार आहे नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग. डायरेक्ट सेलिंग म्हणजे तुम्ही आणि तुमच्या कंपनीमध्ये कंपनीमध्ये कोणीही दुवा नसतो, तुम्ही डायरेक्ट कंपनीकडे प्रॉडक्ट परचेस करत असता, राईट. आज जर इंडस्ट्री साईज ग्लोबली बघायला गेलं 17,30,000 करोड म्हणजे 195 बिलियन 2024 ला. अॅन्युअल ग्रोथ आहे 7.15, एस्टॅब्लिश इन 165 कंट्रीज. वेगवेगळ्या डिफरंट कॅटेगरी लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. आणि इंडियन सिनारो बघायला गेला ग्लोबली 22,000 करोडची इंडस्ट्री आता झालेली आहे, राईट. त्यानंतर बघायला तर आपल्याकडे वर्ल्ड क्लासचे प्रॉडक्ट आहेत, ते इन्कम अपॉर्च्युनिटी आहे. तर हे बिझनेसमध्ये कंपनी बरेच जण विचारतात की मॅडम एवढे पैसे कंपनीला घ्यायला परवडते का. आता कंपनीत एखादी वस्तू 35 रुपयाला तयार होते, पण माझ्याकडे येऊपर्यंत त्याची किंमत किती झाली आहे बघा, 100 रुपये. मधले कोण कोण घेऊन गेले, कॅरी फॉरवर्ड एजंट आहेत, होलसेलर आहेत, शॉप आहे, आणि सगळ्यात मोठं आहे ती ऍड एजन्सी. मिडलमॅन हे सगळे पैसे कमवत आहेत, राईट. आज खूप मोठे सेलिब्रिटीज एक एक वस्तूची ऍड करतात. मला काय वाटतं त्यांना करोडोनी त्याचे चार्जेस दिले जातात आणि ते चार्जेस तुमच्या आमच्या खिशातनं जात असतात. मग इथं मोदी केअर मध्ये कुठलाही मिडलमॅन नाही आहे, कुठली ऍडव्हर्टाईज नाही आहे, फक्त माउथ टू माउथ पब्लिसिटीमध्ये डायरेक्ट कंझ्युमर गेट्स अपॉर्च्युनिटी टू अर्न मनी. आज मी कस्टमर आहे, मी जरी दुकानात शॉपमध्ये माल आणायला गेले तर मला सुद्धा इथं पैसे कमवण्याची संधी आहे. कन्व्हेन्शियल मार्केटवर नेटवर्क मार्केटिंग. आता हे मार्केटिंग कधी बंद होणार आहे का तर नाही, राईट. त्याच्याबरोबर हे चालू राहणार आहे. पण
हे कुठंपर्यंत चालवायचं, कसंपर्यंत चालवायचं ते कोण करणार आहोत आपण आपल्या पद्धतीनं नेटवर्क मार्केटिंग बिल्ड करून फक्त शॉप चेंज करून तुम्ही तुमचं लाईफ चेंज करू शकता. हे आपल्याबरोबर हे पॅरलल बिझनेस आहे. आपल्याकडे कॅटेगरी कुठे कुठले आहेत बघा. वेट मॅनेजमेंट, वजन कमी करायचं माझाही तुम्हाला फोटो शेअर करणार आहे. आणि वेलनेस प्रोडक्ट आहेत, कलर कॉस्मेटिक, स्किन केअर, पर्सनल केअर, ॲग्रिकल्चर, होम केअर, लॉन्ड्री केअर, ऑटो केअर, फूड अँड बेवरेज, किचन, असेसरीज अँड डिवाइस. सगळे प्रॉडक्ट क्वालिटी प्रॉडक्ट आहेत, प्रॉब्लेम सॉल्विंग आहेत, हायली इफेक्टिव्ह आहेत अँड व्हॅल्यू फॉर मनी. म्हणजे म्हणतात ना, जर त्याला पैसे दिले ना तर त्याची तुम्हाला काही किंमत देणारे मी एवढेच दिले, एवढ्या चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट, राईट. त्याबरोबर बघायला गेलं तर तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करताय कंपनीत आणि शेअर करताय तर तुम्हाला 25% डिस्काउंट आहे. तिथं रिपर्चेस प्रोग्राम आणि लॉयल्टी प्रोग्राम सुद्धा आहे. म्हणजे काय सांगते, रिपर्चेस प्रोग्राम म्हणजे आजपर्यंत आपण कुठल्या ना कुठल्या दुकानातनं, किराणा दुकानातनं माल आणतो. मला सांगा त्याच्या मोबदल्यात आतापर्यंत आपल्याला काही पेमेंट मिळालेलं आहे का, फ्री प्रोडक्ट मिळालेले आहे का? पण इथं जेव्हा खरेदी करतो आपण कुठलाही हिशोब ठेवत नाही, हिशोब कंपनी ठेवत असते. 1 ते 15 तारखेपर्यंत नंतर नेक्स्ट मंथ पहिल्या मंथमध्ये पूर्ण महिनाभर तुम्ही खरेदी करू शकता. नवीन जॉईनिंगला मंथ एंड पर्यंत असतं. आणि जे ओल्ड मेंबर आहेत त्यांना 1 ते 15 तारखेपर्यंत हे ऑफर असते. फ्री प्रॉडक्ट आपल्या खरेदीवर मिळतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही 1,000चं जरी प्रॉडक्ट घेतले तरी परचेस ऑफर बघू शकता. तर इथं आपल्याला किती मिळतात, 100 ते 200चे प्रॉडक्ट फ्री, 2,000 व 200, 300, 3,000 व 300 ते 400 आणि 5,000 व 500 ते 700चे प्रोडक्ट ऍब्सोल्युटली फ्री मध्ये म्हणजे ₹1 मिळतात. रॉयल्टी प्रोग्राम म्हणजे काय, 1 ते 25 तारखेपर्यंत तुम्ही जर मिनिमम 2,500 पेक्षा जास्त प्रॉडक्ट घेतले तर तुम्ही इथं फ्री प्रॉडक्ट सुद्धा परचेस करू शकता. त्याला कॅपिंग दिले त्यांनी मिनिमम 10,000चे प्रॉडक्ट जरी घेतले तर तुम्हाला कशा पद्धतीने हे पेमेंट येते तेही तुम्हाला दाखवणार आहे. इथं मल्टिपल बिलमध्ये तुम्ही व्यवहार करू शकता. असं काही नाही की एकाच बिलात एवढे प्रॉडक्ट घ्यायचे. 2,500 ते 10,000 पर्यंत तुम्ही प्रॉडक्ट घेताय, राईट. तर 12 महिन्यानंतर तुम्हाला, 6 महिन्यानंतर तर मिळणारच आहे, पण 12 महिन्यानंतर जवळजवळ सगळे मिळून तुम्ही 20,000 पर्यंतचे फ्री प्रॉडक्ट तुम्ही मिळवू शकता, राईट. अनलिमिटेड इन्कम आहे. त्यानंतर आता करायचं काय, तुम्ही म्हणाल बरोबर आहे पण पैसे येणार तसं. तर इथं पॉवर ऑफ 4 माइलस्टोन वन केली. म्हणजे काय, तुम्ही स्वतःला जे पाहिजे ते स्वतः प्रोडक्टचे तुम्ही डेमो वगैरे बघितल्यावर पहिला शॉपी असते, जिथं शॉपी किंवा ऑनलाईन याची सगळी बिलं बघायला मिळतात. तुम्ही स्वतःचे 50 पॉईंट म्हणजे जवळजवळ 2 ते 3,000ची खरेदी. त्यानंतर आपल्या खाली 4 लोकांना सेम डुप्लिकेशन करायला सांगायचं. ते जेव्हा करतील तर तुम्हाला मिनिमम ₹1,000चा चेक येतो. आता कंपनीने या महिन्यात ऑफर टाकली, तुमचे स्वतःचे झाले पॉईंट आणि तुमच्या खाली जर 2 लोकांनी पण 50-50 केले, तुमचे 50 केले तरी सुद्धा कंपनी तुम्हाला 400 द्यायला तयार आहे. पण आम्ही काय सांगतो, तो ऑलरेडी 4 करा आणि परत तुमचे 2 नवीन एक्स्ट्रा करा. असे करून 6 लोकांनी केले तरी तुम्हाला 1400 ते 1500 रुपयाचा अर्निंग करू शकते. ते बघा, 4 लोकांनी 50-50 केलं तरी पण सुद्धा त्यांनी ₹1,000चं अर्निंग केलेलं आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला बिझनेस डायरेक्टर व्हायचं असेल तर गोल्ड डायरेक्टर वर्कशॉपमध्ये आपल्याला सगळं क्लिअर होतं. स्वतःचे 100 पीव्ही करायचे आणि स्वतःच्या खाली जे 4 मेंबर आणले त्यांचे सुद्धा 100-100 पीव्ही करून त्यांच्या खाली सुद्धा जर अशा पद्धतीने केलं, 21 लोकांनी जर ठरवलं की नाही आपल्याला लागणारे प्रॉडक्ट घ्यायचे आहे, तर सपोर्ट फॉर ॲडवाइस ऑफ डिफरंट लेगल टू अचीव्ह माइलस्टोन वन. वेगवेगळ्या लेगमधनं आलं तरी हरकत नाही, पण एक आहे की मिनिमम तुमचे फ्रंट लाईनला मिनिमम 50-50 पेज तर त्याचा क्रायटेरिया आहे. त्याच्या पुढे तुम्ही कितीही करू शकता, राईट. तिथे इन्कम येणार आहे मिनिमम 5,000 रुपये. नेक्स्ट आहे बघा, तुम्ही स्वतःचे 100 पीव्ही केले, पण ज्या लोकांना इथं आपण 5,000 मिळवून दिलं होतं ना, त्याच लोकांना इथं पण त्यांना 5,000 मिळवून देण्यासाठी त्यांच्यावर काम केले तर आपलं इन्कम किती झालं, 15,000 रुपये. सेम या मेंबरना पण आपण 15,000 मिळून त्याला काम केलं 4 लोकांना. तर इथं काय सुरू होतं, आपला एलपीजी लोड फंड सुरू होतो आणि इथं आपलं इन्कम जातं अप्रॉक्सिमेटली मिनिमम महिन्याला ₹1,00,000, राईट. आता आपली इन्व्हेस्टमेंट काय आहे, बरेच जण म्हणतील मॅडम एवढं सगळं तर मग तुमची इन्व्हेस्टमेंट खूप असणार. इन्व्हेस्टमेंट काय आहे, तुमचे स्वप्न आहे, तुमचं ॲटिट्यूड आहे, तुमचा वेळ आहे, तुमचा विश्वास आहे. अम्बिशन म्हणजे ध्येय, मला काय करायचं आहे हे अम्बिशन. ॲटिट्यूड पाहण्याचा दृष्टिकोन, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, जेवढं तुम्ही पॉझिटिव्हली पाहाल तेवढं तुम्हाला रिझल्ट चांगला मिळतो. टाइम, वेळेचं बंधन पाळलं गेलं पाहिजे. विश्वास, बिलीफ सिस्टीम, इतके जण करतायत तर वाय नॉट मी, हा स्वतःवरचा असलेला विश्वास पुढे घेऊन जातो. कमिटमेंट, एखाद्याला दिलेली कमिटमेंट असेल ती कमिटमेंट पाळा. तुम्ही सकाळी येत असाल तर सकाळी पोहोचा. तुम्ही सकाळ सांगून जर संध्याकाळी पोहोचला तर तो म्हणेल नाही माझी लोक गेली उठून.
तर आपली इन्व्हेस्टमेंट बिझनेसमध्ये त्या एनर्जी आणि एफर्ट्स, आपण एनर्जी एफर्ट्स कसं करतो त्याच्यावर अवलंबून आहे. इथं तुम्हाला सगळे सपोर्ट सिस्टीम ट्रेनिंग सगळं मिळतं. टीमवर्कचा बिझनेस आहे. इथं सक्सेस यू विल गेट ट्रेनिंग अँड सपोर्ट. ट्रेनिंग अँड सपोर्ट सिस्टम मधनं तुम्हाला सक्सेस अँड टीमवर्क शिकलं जातं. तुम्ही हे ऑनलाईन ऑफलाईन कसंही करू शकता. आता टेक अ मोमेंट टू डिसाईड. सगळ्यात महत्वाचं आजपर्यंत तुम्ही केला नसाल, आज किती जण मीटिंग मध्ये आहेत त्यांनी ठरवा, खरंच तुम्ही तुमच्या स्वप्नांची काही स्वप्न बघितली आहेत का? गोल्स यू वॉन्ट टू अचीव, टाइम यू वॉन्ट टू स्पेंड. स्वप्न जे बघितले ते पूर्ण करायचंय आणि जे वेळ आहे यू वॉन्ट टू स्पेंड, जे मला वेळ मिळतो तो वेळ सदुपयोगी लावायचा आहे. मनी यू वॉन्ट टू अर्न, काय तुम्ही थोडे पैसे कमायला इंटरेस्ट आहात. एफर्ट्स यू वॉन्ट टू पुट, किती त्यासाठी एफर्ट द्यायला तयार आहे. करिअर दॅट यू यू वॉन्ट टू बिल्ड, पर्सनॅलिटी यू वॉन्ट टू डेव्हलप. करिअर काय म्हणतं, तुम्ही बिल्ड व्हा, मोठे व्हा. पण पर्सनॅलिटी काय म्हणते, तुम्ही स्वतःच्या मध्ये बदल घडवा. यू आर युअर ओन बॉस. इथे बिझनेसला लोक कॅज्युअली का घेतात माहितीये, कारण या बिझनेसला कोणीही बॉस नाही, कोणी लॉस नाही, टेन्शन नाही, टार्गेट नाही. मग चला गेली, झाली तर झाली, नाही तर परत यायचं. ह्या ऍटिट्यूडने इथं येऊ नका. इथं 100% तुम्हाला जर्नी दाखवाय ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकी लोक सक्सेस होतात का. तर 1000 किलोमीटरचा प्रवास आपल्याला एका पावलाने सुरू करायचा आहे. पहिलं तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मीटिंग संपल्या एक ऍक्शन घ्यायचं आहे आणि 100% तुम्ही तुमचं लाईफ चेंज करू शकता. राईट. सो थँक्यू सो मच. आता मी तुम्हाला काही प्रॉडक्टचे डेमो दाखवणार आहे. त्याचे डेमो बघून घ्या आणि मग तुम्हाला हे प्लॅन कसा बिझनेस करायचा हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं जाईल. आपल्याकडे बरेच प्रॉडक्ट आहेत. मी तुम्हाला 1-2 प्रॉडक्टचं डेमो दाखवणार आहे. पण ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला असेल ना, त्यांच्याकडे सगळंच अवेलेबल आहे. जस्ट मी ओके. आता इथं तुम्हाला लाईव्ह एक रिझल्ट दाखवते. हा माझा स्वतःचा रिझल्ट आहे. खूप वजन होतं, मला जरा जरी चाललं की धाप लागायचं, जास्त वेळ बोलायला येत नव्हतं. 13 kg फॅट लॉस केलं विदिन 5 months मध्ये. अजून एक प्रोसेस मध्ये आहे, तर मला अजूनही 10 ते 12 किलो वजन कमी करायचं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे होऊ शकतं. आणि तो तुम्हाला मी अजून एका डॉक्टरची स्टोरी दाखवणार आहे. रिझल्ट आहे त्याचं. नमस्कार, मैं डॉक्टर ममता गुप्ता और मेरे सामने अभी क्लिनिक में एक पेशेंट है। उनको जब मेरे यहाँ क्लिनिक में आए थे तो यूट्रस में मल्टीपल सिस्ट थे, बल्कि यूट्रस था, पेट में काफ़ी दर्द होता था और हेवी ब्लीडिंग होता था। उनका जो पहले का सोनोग्राफी है, मैं जूम करके दिखाती हूँ। एक सेकेंड, ये देखिए, इसमें जो है आपको दिख रहा होगा थिकन माइल्डली बल्की यूट्रस, थिकन एंडोमेट्रियम विथ मल्टीपल टेनी सिस्ट एरियाज विद इन एंड पॉसिबिलिटी ऑफ एंडोमेट्रियल हाइपोप्लाजिया पियर्स लाइकली। ओके, सो इनको कंप्लेंट्स क्या थी कि जो इनको कंप्लेंट्स ऐसी थी कि जो बहुत पेन रहता था यूट्रस एरिया में और ब्लीडिंग बहुत ज़्यादा होती थी। अभी उन्होंने 5 months मोदी केयर के सप्लीमेंट्स लिए हैं, जिसमें मैं आपको ये देखिए, नोनी के साथ फ्लैक्स ऑयल है, कार्डियो एक्टिव, मल्टीविटामिन, टर्मरिक, त्रिफला, प्रोटीन क्रेस्ट। इनको ये 7th मंथ में मेरे यहाँ आए थे। इनको और भी ये कॉम्प्लिकेशंस थे, थोड़ा कार्डियक इशू भी था, तो मैंने कार्डियो एक्टिव वगैरह दिया था। एंड अभी जब वो आए हैं नए सोनोग्राफी के साथ, उसमें कि सिस्ट पूरी तरह से निकल गए हैं। ओके, माइल्डली बल्की यूट्रस एंड नो अदर सिग्निफिकेंट डिटेक्टेबल एबनॉर्मलिटी सीन इन पेल्विस। सो दिस इज़ अमेजिंग रिजल्ट। ये अभी ये रिपोर्ट का आपको डेट बता देती हूँ। देखिए आप, ये पेशेंट एंड रिपोर्ट का डेट क्या है, 2/12। सो ये है, इसमें से सिस्ट विदाउट सर्जरी पूरे निकल गए हैं। एंड द मेन थिंग इज़ कि इनका जो पेट में दर्द था, सीवियर दर्द था, वो पूरा मतलब ठीक हो गया है, और जो ब्लीडिंग होता था वो भी ठीक हो गया है। थैंक यू सो मच पुष्पा जी फॉर योर शेयरिंग। एंड ये अपना चेहरा नहीं दिखाना चाहते एनीवेज, बट हमें जो रिपोर्ट्स है वो इम्पॉर्टेंट है। पेशेंट का विदाउट सर्जरी सिस्ट पूरी तरह से निकल गया है, कंप्लेंट्स ठीक हो गए हैं, एंड नाउ शी इज़ एब्सोल्युटली फाइन।
थैंक यू सो मच। तो दोस्तों आज मैं आपको मोदी केयर के आयरन एंड फोलिक टैबलेट का डेमो दिखाने जा रहा हूँ बाजार के टैबलेट से। तो दोस्तों ये है अपने मोदी केयर का बिल्कुल नेचुरल आयरन एंड फोलिक, जो खून की कमी हो जाती है उसके लिए। और दोस्तों ये है मार्केट का जाना बाना ब्रांड, उसका आयरन एंड फोलिक। आप देख सकते हो ये भी आयरन एंड फोलिक है। तो दोस्तों मैं देख के दंग रह गया कि आखिर ये बाजार में जो आयरन मिल रहा है इसको खाने से क्या क्या मेजर प्रॉब्लम हो सकते हैं। दोस्तों अगर आपको आयरन चाहिए तो ऐसा तो नहीं कि आप सीधे सीधे आयरन ही मतलब लोहा ही खा लो। दोस्तों ये जो टैबलेट आपको दिख रही है मेरे हाथ में, इसके अंदर रॉ आयरन है, मतलब सीधा सीधा लोहा डाला गया है। इसका डेमो मैं आपको बताता हूँ। ये मेरे हाथ में एक मैग्नेट है, इस मैग्नेट को मैं इस टैबलेट के ऊपर ले जाता हूँ, देखिए क्या होता है। दोस्तों आप देखिए ये टैबलेट इस मैग्नेट पे चिपक गया। इसका मतलब इसके अंदर ऐसा लोहा है जो खाकर हमारी तबीयत खराब हो सकती है, क्योंकि डायरेक्ट आप लोहा खा रहे हो अपने शरीर के अंदर। और वहीं पर दोस्तों ये मोदी केयर की आयरन एंड फोलिक है, आप इसको चिपकाओ, ये पूरी तरह से नेचुरल है, ये बिल्कुल नहीं चिपकेगी। और दोस्तों आपको एक और ज़बरदस्त डेमो दिखाता हूँ। ये जो टैबलेट है, ठीक है, इस टैबलेट को मैंने खोला और खोल के मैंने इस वाइट पेपर के ऊपर रखा है। अब मैं इस चुंबक को इसके पास में ले जाता हूँ, आप देखिए क्या हो रहा है। दोस्तों आप देख रहे हो ये क्या हो रहा है, मतलब हमारे सेहत के साथ कितना खिलवाड़ हो रहा है। ये देखिए ये जो आयरन था इस टैबलेट के अंदर, इस टैबलेट के अंदर जो आयरन था वो इस मैग्नेट में चिपक चुका है। तो दोस्तों जब आप ये बाजार की दवाई खाओगे तो ये पेट में जाकर ये जो लोहे के छर्रे हैं ये क्या क्या मेजर प्रॉब्लम दिखा सकते हैं, कैंसर वगैरह बहुत सारी बीमारियां हो सकती हैं। और यहीं पर मैंने मोदी केयर की भी टैबलेट तोड़ी हुई है, आप देख सकते हो ये बिल्कुल भी नहीं चिपक रही, क्योंकि ये बिल्कुल पूरी तरह से नेचुरल है। तो दोस्तों मैं यही बोलूँगा कि ज़्यादा से ज़्यादा मोदी केयर के प्रोडक्ट यूज़ करिए, लोगों को अवेयरनेस दीजिए, ताकि आपके किसी जान पहचान के लोगों की तबीयत ना खराब हो। आजकल इतनी सारी जो बीमारियां हो रही हैं वो केवल इसलिए हो रही हैं कि बाजार की जो चीज़ें हैं उसमें इस हद तक मिलावट है कि हम कुछ कह नहीं सकते। तो दोस्तों थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। येस, बघितलं, आता मी दाखवते माझी गाडी. येस, बघितलं, आता मी तुम्हाला अजून एका सरांची स्टोरी दाखवणार आहे. मैं मेरे मेंटर श्री अल्पेश गज्जर सर के सामने नतमस्तक होता हूँ, क्योंकि एक पानी के पाउच बेचने वाले लड़के को आज यहाँ तक पहुँचा दिया, ये उनकी मेंटरशिप का काम है। 21-22 साल की उम्र में 15-16 लाख रुपए कर्जे में था मैं, और आप यकीन नहीं मानोगे, जिस दिन मुझे मोदी केयर मिला, मेरे पापा ने ऐसे 2 उंगली की और मुझसे बोला, अगर बाप चाहिए तो मोदी केयर नहीं, और मोदी केयर चाहिए तो बाप नहीं। मैंने 1 मिनट सोचे बिना मोदी केयर का चुनाव किया। 1.5 साल तक मैंने और मेरे पापा ने एक दूसरे से बात नहीं की, सिर्फ मोदी केयर के लिए। आज आपको बताते हुए गर्व होता है साहब, 167 रुपए के चेक से शुरुआत की, हाईएस्ट पे आउट मोदी केयर में 6.5 लाख रुपया महीना।
₹200 की सेकंड हैंड साइकिल खरीदने के लिए घर का सिलेंडर बेचा था। पहली गाड़ी ग्रैंड i10 खरीदी, दूसरी गाड़ी एस क्रॉस खरीदी, तीसरी गाड़ी MG हेक्टर खरीदी, अभी चौथी गाड़ी खरीदी 4 महीने पहले अल्काजार। 10 बाय 10 के घर में रहता था, आज मोदी केयर की बदौलत ₹2.25 करोड़ का घर खरीदा है। 2.5 करोड़ रुपया इस मोदी केयर ने मेरे घर पे भेजा है, 2.5 करोड़ रुपया। साहब क्या कमाया क्या नहीं कमाया छोड़ो, कितनी गाड़ी ली, कितने फॉरेन ट्रिप लिए छोड़ो, सब छोड़ो। ये देखो कि एक पानी के पाउच बेचने वाला बन के आ गया इस अपॉर्चुनिटी की वजह से। येस. ओके. तर आता इथं आपल्याला काय करायचंय तुम्हाला मी दाखवले काही प्रोडक्ट डेमो माहिती आणि सक्सेस जर्नी. तर इथं आता फक्त एवढंच करायचंय की तुम्ही आता हे सगळं बघितलं, मी तुम्हाला फक्त बेसिक नॉलेज दिले, तुम्ही हे सगळं व्हिडिओ बघितला. जर तुम्हाला वाटलं की मला करायचंय राईट, तर मी एवढंच सांगेन, यश त्यांनाच मिळतं जे संधीची वाट पाहत नाही. यश त्यांनाच मिळतं जे संधीची वाट पाहत नाही. संधी दिसली की धैर्यानं पहिलं पाऊल टाकतात. म्हणून आजच सांगते मी तुम्हाला, एक संधी कदाचित तुमच्या आयुष्यात एकदाच येते. तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद या तुमच्या निर्णयात असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजचं सेशन ऐकल्याबद्दल धन्यवाद. आता आपण बघितलं की घरात असा एक बिझनेस आहे, कुठली मोठी गुंतवणूक रिस्क न घेता तुम्ही स्मार्ट इन्कम करू शकता. आता निर्णय घ्यायचा आहे, तुम्हाला खरंच बदल हवाय आणि स्वतःचं भविष्य मजबूत करायचं असेल तर लगेच माझ्याशी संपर्क करा किंवा त्यांना सांगा ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला त्यांना. मी त्याच लोकांना मार्गदर्शन करते जे खरंच मेहनती आहेत आणि आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची इच्छा करतात. ठीक आहे, धन्यवाद. हॅव अ वंडरफुल डे. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणतीही शंका असेल, ज्यांनी तुम्हाला पाठवले त्यांच्याकडे पाठवून द्या. ती माहिती विचारा. आधार कार्ड, फ्रंट बॅक, पॅन कार्ड आणि बँकेचं पुस्तकाचं पहिलं पान घालून आपण ऑर्डर कशी घालायची, 750 प्रॉडक्ट कोणते आहेत काय ते PPTद्वारे आणि त्याचे प्रॉडक्टचे भन्नाट डेमो आहेत त्याद्वारे तुम्हाला इथं एंट्री दिली जाते. एक स्मार्ट डिसिजन घ्या आणि कुठलीही शंका आली तर आम्ही कायम तुमच्या सोबतच आहोत. सो थँक्यू माय ग्रेट अपलाइन. थँक्यू समीर मोदी सर and thank you each and everyone. Thank you. Thank you. Hॅव अ वंडरफुल डे. धन्यवाद.